रामकृष्ण हरी. कसे आहे सगळे? बरे आहेत ना? मी पण मस्त आहे. तुम्ही पण छान राहा आणि सुखी राहा. तर यूट्यूब चॅनलला पण फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि जेवढे सबस्क्राईब कराल तेवढं बरं वाटेल. तर व्हिडिओ खूप दिवसांनी टाकते आता, कारण की माझा यूट्यूब चॅनल कुणी हॅक केला, म्हणजे चोरला कोणी. तर तिथपासून मी काही व्हिडिओ टाकले नव्हते. तर आता व्हिडिओ टाकायचे आहेत मला. तर जेवढे जेवढे बघेल तेवढे इंस्टाग्रामला पण जे बघतात त्यांनी पण यूट्यूब चॅनलला जाऊन सबस्क्राईब करावे, हीच माझी विनंती. सो सपोर्ट करा. आपल्या साताऱ्यामध्ये, तालुका पाटण, जिल्हा सातारा, त्या साईट आपण मेहनत करतो, तर ते मेहनतीचं जरा फळ भेटलं पाहिजे, हे मला सांगायचं आहे. तर मला व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण असं आहे की कालचीच गोष्ट, 7 वर्षाच्या मुलींवरती, एका मुलीवरती CSTला बलात्कार झाला. तर आईने मुलांवरती लक्ष ठेवावे, हीच माझी विनंती आहे. कारण की खूप रेप वाढत चाललेत आणि मुली सुरक्षित नाही आहेत. आणि शाळेतून येताना जाताना पोरींना घेऊन व्यवस्थित जावा आणि कंटिन्यू मुलांवरती पण लक्ष ठेवा. कारण की मुलं व्हिडिओ बघून पण डोक्यामध्ये, माइंडमध्ये एक असं बघतो ना इंस्टाग्राम आपण, तर पोरांच्या म्हणून डोक्यामध्ये तोच विचार असतो. तर जास्त मुलांना व्हिडिओ ते बघायचं जरा टाळून द्या. जेवढं शाळेमध्ये अडकवलं तेवढं बरं आहे, असं माझं मत आहे. आणि ह्या जगामध्ये पुरुष पण सुरक्षित नाही असं पण मला वाटते. तर नाहीच आहे. आता बघता किती घटना घडलेत, एवढे घटना घडलेत की हिशोबाच्या बाहेर घडलेत. कुठे 40 फुटावरून टाकून दिला, त्याच्यानंतर करंट देऊन मारून टाकला, त्याच्यानंतर तुकडे तुकडे करून मिक्सरमध्ये मारून टाकले, त्याच्यानंतर काय म्हणतात, पार्टी करत होते नवऱ्याबरोबर, बाहेरच्या देशातून कामावरून आलेला, त्याला वरनं फेकून हार्टबीटचे इंजेक्शन देऊन मारून टाकलं. आणि आता सिलेंडरमध्ये तुकडे तुकडे करून सिलेंडरमध्ये टाकून दिलं, मारून टाकून त्याच्यात भरून टाकलं. परत आई वडिलांना, बॉयफ्रेंडला घेऊन घर नावावरती करायचं आहे असं काहीतरी करून ते एक मारून टाकलं. पोरगीने मिस्टरांच्या जागेवरती तिची मम्मी लागली, तर त्याच्या जागेवरती तिच्या भावाला, चुलत भावाला देऊन, पैसे देऊन, तुम्ही बघितले ते सगळे व्हिडिओ, पैसे देऊन मारून टाकला, आईला मारून टाकली. त्याच्यानंतर आता खूप अशा घटना घडत आहेत. तर पुरुषांनी पण सावधान राहावे. कारण की माझं एकच मत आहे की हॅप्पी राहा, खुश राहा. आणि भले तुम्ही खुश राहत असेल तर बायकोला पण जास्त त्रास देऊ नका, तुम्ही पण डोक्याला काही त्रास घेऊ नका. आणि महिलांनी पुरुषांच्या प्रेमात पडू नका. आणि जेंट्स लोकांनी बाईच्या प्रेमात पडू नका. का तर हे सुरक्षित आपण नाही आहे. आणि हे प्रेम म्हणजे काय, आता काय म्हणतात ना, माणसं बायकांना वापर करून घेतात आणि सोडून देतात. आणि बायकांना पण ते कळलं पाहिजे की पुरुष वापर करून आपल्याला सोडून देतो, प्रेम काय कोणावरती करत नाही, पहिली गोष्ट. कारण की ह्या जगामध्ये जर बाई खुश नसेल तर तिला तुम्ही समजून सांगा की बाई तू खुश नाही आहेस का माझ्याबरोबर. जर ती खुश नसेल तर विषय तिथे सोडून द्या, तुम्ही तुमच्या मार्गाला जावा, तिला मार्गाला जाऊन द्या. वाटलं तर डिवोर्स घ्या, पण तुमचा जीव वाचवा, हे मला सांगायचं आहे. पण तुमच्या मर्डर झालेलं हे बघवणार नाही कुणालाच नाही. तुमच्या फॅमिलीमध्ये वगैरे बघताय, मी साधं इंस्टाग्राम जरी खोला तर ते बघितलं तर डोकानुसं माइंड भनभनतं की चालले का या दुनियामध्ये. आम्ही इतके नवरीचे मार खाऊन आम्ही इथे अजून बसलो आहे, पण आमचं एवढं धाडस काय होत नाही. कारण की मारून टाकलं तर जेल बघितलं तर बघताना कशी सडलेली असतात. त्यापेक्षा आपलं भले शिव्या देऊया आणि सुखी राहूया, मला हे म्हणायचं आहे. मग ते 2 तोंडावर शिव्या दिलेल्या परवडेल नवऱ्याला. त्याने 1 शिवी दिली तर आपण 4 शिव्या द्यायच्या, बस. आपलं हेच मत आहे. तर मला हेच म्हणायचं आहे की सगळी सुरक्षित राहावेत आणि सेफ राहावा, हेच माझी विनंती आहे. आणि जेवढे बघत असाल व्हिडिओ त्यांनी लाईक, सबस्क्राईब, फॉलो वगैरे करा. थँक्यू सो मच. आणि जेवढे इंस्टाग्रामला फॉलो केलं आहे तसं यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा. आणि सुरक्षित राहा आणि सावधान राहा, हेच माझं मत आहे. खूप अत्याचार आणि हे घडतं आहे, टेन्शन येतं आहे सगळं विचार करून. सो प्लीज, थँक्यू सो मच. सावधान राहा, मला हेच म्हणायचं आहे.
ठीक आहे. रामकृष्ण हरी.